तर बघा आज आहे भाऊबीज म्हणून भाव आला होता. आता भाव माय काय येणार नव्हता बरं का, मीच त्यांच्या घरी जाणार होती त्यांना वावळायला. पण झाला असं, तो म्हणला पाऊस येतो या, मग तू काय येऊ नको, मीच येतो तुझ्या घरी. आता अचानकच असं ठरल्यावरती माझी लई धावपळ उडाली. धावपळ अशी झाली की बाबा आता जेवण तर केलं पाहिजे ना काहीतरी. आणि आज गुरुवार असल्यामुळं गुरुवारचं आम्ही नॉनव्हेज नाही करत घरामध्ये ना, आम्ही खात पण नाही. पण आता भावाला आवडते नॉनव्हेज, शिवाय तू एवढं काही सहसा खात नाही, नॉनव्हेजच त्याला लई आवडते या. मग म्हणलं आता चला तर भावासाठी नॉनव्हेज केलंच पाहिजे. म्हणून मग मी हे काय इकडे या बघा चिकनची भाजी केली होती, इकडं भात, आणि फक्त आता भाकरीच करायच्या बाकी होत्या. म्हणलं आता ओवाळल्यावरती त्याला लगेच 1-2 भाकरी करून पटकन त्याला जेवायला वाढायचं. पण त्याला दम नाही अजिबात. त्याला असं झालेलं कधी मला वळल आणि कधी मी इथून निघून जाईल, कानातच काढा ना अजिबात. मग गडबडीनी पहिलं तर त्याला वळलं. आता म्हणलं पटकन 2 भाकरी कराव्यात आणि लगेच जेवायला वाढावं. पण तो नुसता घोड्यावर बसलेला, नाही पटकिरी वळ म्हणलं हे एवढा गडबड का करतोय जाण्यासाठी. मग जसं त्याला वळलं तसं लगेच त्याने चप्पल घातली आणि लगेच रस्ता धरला जायचा हाय का आता. आणि मी भाजी केली, भात केला. आता हे गुरुवार असल्यामुळं हे काही नॉनव्हेज खात नाहीत. आता करायचं काय, तर जाऊ द्या, खाता येईल उद्या खवाय ना म्हणा, खाण्याचं काय नाही. कारण मी भाजी थोडंच केलं होतं, जास्त काही केलं नव्हतं. कारण माझ्या मावशीने सांगितलं होतं तो काही जेवणार नाही, तरी पण मी बजी म्हणलं उपाशी कसा लावायचा, म्हणून मी माझ्या जेवाचा इतका जे आटापिटा केला आणि एवढी गडबड केली, पण तो काही जेवायला थांबलाच नाही. तर हे बघा त्यांनी ना मला हे बघा टाट इकडे आहे हे बघा. तर आहे ना त्यांनी ना मला 500 रुपये टाकले. तर हे बघा 500 रुपये टाकलेत माझ्या टाटात. लहान आहे अजून, एवढं काही हे नाही, म्हणजे लग्नाच्या वयामध्ये आलाय किंवा असं काही नाही लहान. पण किती मोठा भाव असला तरी माझ्यापेक्षा लहान आहे म्हणले होती, माझ्यासाठी लहानच ना. तर ते लहानच आहे. तर त्यांनी मला 500 रुपये टाकलेत बघा. मी त्याला नको म्हणत होते 500 रुपये दिवस, 100 रुपये देत, पण तो काय ऐकानाच. त्यांनी म्हणला नाही आता राहू दे, मी कामाला लागलोय. मी त्याला काय म्हणलं की तू लग्नात आहे ना चांगली मला साडी घे, पण तू म्हणला नाही आता मला कामाला लागलोय, मी चांगला कमावतोय, आता बहिणीला टाकायला टाटामध्ये टाकायला कशाला मागं पुढं बघायचंय. जे माझ्या किशात आहे ना ते म्हणला माझ्या हाताला लागलं, ते बहिणीसाठी काही लय नाहीत म्हणला. आणि मग दिलं बरं का. मला इतकं मनच भरून आलं खरंच ना. किंवा भावासाठी कुठली पण बहीण किती म्हणजे अनमोल असती, बरोबर का नाही. की त्यांनी जे मला शब्द बोलला ना की ते खूप मनाला हे करण्यासारखं बरं का, मनाला लागण्यासारखं. की तो म्हणला माझ्या खिशात हे पण आलं, थांबा जरा 2 मिनिटं तिथंच ठेवा, हे पण नेमकं टायमावरती आलं. हे बघा. तर त्यो काय बोलला ते पहिलं सांगते. तो म्हणला की ना खिशामध्ये आलेत ना हातामध्ये, तर ते तुझंच आहे इथं म्हणला, तुझ्यासाठीच मी हे साईटला काढून ठेवलं होतं. आणि बहिणीला कधी पण माग पुढं कधीच बघायचं नसते काय द्यायचं म्हणलं तर खरंच. तर मला लय आनंद झालाय बरं का. त्यांनी मला म्हणजे 500 टाकल्या ह्याचा आनंद नाही. तर चिकन कशाला आणलं या, तूच म्हणलेली आणलेली. तर बघा मला स्टॉप करायला लागला व्हिडिओ. आता व्हिडिओ ह्यासाठी स्टॉप करायला लागला, हे बघा हे चिकन घेऊन आलेत हे. आणि आता किती वाजल्यात माहितीये का, संध्याकाळच्या 8:45 वाजल्यात. आता एक चिकन कधी व्हायचं बरं. हे चिकन पण मी पहिलंच केलेलं आहे. मी माझं आणलं माझ्या पैशानी आणि मी माझं केलेलं आहे का, तर माझा भाव आलं होतं ना. पण झाला अशी मिस्टेक की ह्यांना मी फोन केला आणि ह्यांना काय मी म्हणलं की माझ्या काही 1 सुद्धा रुपया नाही, मा भाव येणार आहे. मग हे मला म्हणलं की चिकन बनव. मी म्हणलं मी काय बनवणार नाही, काहीच बनवणार नाही, कारण माझ्या काही 1 सुद्धा रुपया नाही. तर हे मला म्हणलं की मी लगेच येतो, चिकन बनव. मग चिकन घेऊन येतो. चिकन घेऊन तर हे बघा आताशी चिकन घेऊन आले. तर आता माझ्याकडून एक चुकी झाली. चुकी म्हणजे अशी की मी त्यांना सांगायला पाहिजे होतं फोन करून की बाबा मी आणलेलं आहे चिकन, पण त्यांना सांगितलंच नाही. आणि हे ना कधीच काय आणत नाहीत, म्हणजे भाजीपाला सुद्धा कधी आणत नाहीत. तर आज कुठून ह्याला बुद्धी आली आणि आज घेऊन आल्या चिकन. कधी पण मला दर पैसे घे आणि तू आण, तुला जसं लागतंय तसं घेऊन ये, असं असतंय. आणि आज कुठून बुद्धी आली तर आज घेऊन आल्यात. बरं आता आज गुरुवार असल्यामुळे हे खात नाहीत.
आता मी एकटी काय किती खाणार आहे असं पण आहे ना महत्वाचं. ते पोरग पण बिना खाताच पळाले या. काय माणसाने यांच्या पुढे तोंड तोडून घ्यावं का काय करावं. डोकं हालायची वेळ झाली या. तर जाऊ दे आता करते काहीतरी नियोजन. आता बघू हे धुवून घेऊन फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि उद्या काहीतरी ह्याचं नियोजन करते. मग आता काय करणार मी तरी काय करू एकटी एवढी खाऊ शकणार नाही ना मी पण. मला पण नाही जास्त नॉनव्हेज आवडत बरं का. तर ह्या बघा ते पैसे तर दिलेत बरं का माझ्या भावानी. आणि मावशीने ह्या बघा मावशीने पहिले ड्रेस घेऊन ठेवला होता मला. ह्या बघा तर हाय बरं का चांगला आहे. तर मावशी दरवर्षीच घेते बरं का मला हे काय असलं ड्रेस फुलांचं. तर ह्या असं ड्रेस आहेत ना पहिलं लग्नाच्या आधी लईच आवडायचं असं फुलांचं हे का. हे बघा तर मावशीला तसलं ते जुन्या काळात नाही का पुरींचं असायचे बघा असं ड्रेस. तर मावशी तशी आपली नवीन स्टाईलचे नाही काय असं ड्रेस घेते जुन्या स्टाईलचं. तर हे बघा छान आहे ड्रेस बरं का. उद्या घालून मी तुम्हाला दाखवेल. तर चला आता एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते आणि चला आता खाण्यापिण्याचं बघते. आता त्यांना काहीतरी करते आणि जेवण म्हणजे आम्ही दोघं पण जेवण करतो. बाय टाटा सगळ्यांना ठेवते आता.